लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर लवकरच भाविकांना मूळ रूपात पाहता येणार आहे। मंदिराच्या नूतनीकरणाचं काम जवळपास पूर्ण झालंय। येत्या 2 जून पासून भाविकांना पुन्हा पदस्पर्श दर्शनाचा लाभ घेता येणार आहे। 2 जूनला पहाटे 4 वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विठुरायाची नित्यपूजा केली जाईल आणि त्यानंतर भाविकांना विठुरायाचं पदस्पर्श दर्शन सुरू केले जाईल। दरम्यान या संदर्भात मंदिर समितीच्या व्यवस्थापकांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांनी। पाहूयात। विठ्ठल भक्तांसाठी आता आनंदाची बातमी आहे। 15 मार्च पासून बंद असलेलं विठुरायाचं पदस्पर्श दर्शन येत्या 2 जून पासून सुरू होणार आहे। त्यामुळे आता भाविकांना विठुरायाच्या थेट पायाशी दर्शन मिळणार आहे। पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे पुरातन आहे आणि या मंदिराला मूळ रूप प्राप्त करून देण्यासाठी राज्य शासनाने 74 कोटी रुपयांचा मंदिर विकास आराखडा तयार केला आहे आणि त्यानुसार हे मंदिराचं काम सुरू आहे। जवळपास 2.25 महिन्यांपासून मंदिराचं हे काम सुरू आहे। मंदिराला 700 वर्षापूर्वीचं जे मूळ रूप आहे, पुरातन मंदिर आहे, ते रूप आता देण्यात आलेलं आहे। आपण बघतो की आता मी विठ्ठल मंदिरातील या सोळखांबी गाभाऱ्यामध्ये आहे। आपण बघतो की हे मंदिराला मूळ रूप आता प्राप्त झालेलं आहे। जे जुनी काम होतं, जे जुनं सिमेंट होतं, ते सगळं काढून टाकण्यात आलेलं आहे। आता 2 तारखेला पददर्शन सुरू होणार आहे। त्या दृष्टिकोनातून जे 16 खांबी 4 खांबी गर्भगृह या ठिकाणचं कामकाज आज बऱ्यापैकी आटोप्यात आलं आहे। थोडी किरकोळ गोष्टी आहेत, ती किरकोळ गोष्टी 1-2-3 दिवसात होतील आणि भाविकांना पददर्शनाचा लाभ मिळेल। हे काम तर तसं 2 वर्ष चालणार आहे, पण भाविकाला ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत आहेत भाविक, ते गोष्टी 2 तारखेला साध्य होणार आहे। भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर।